एव्हरीवन, जय शिवराय. माय सेल्फ सानिका. वेलकम बॅक टू ऑल अबाउट स्किल पैसा 30 डेज सिरीज. तर आज आपला सिरीजचा 6वा दिवस आहे. आजच्या आपण डे 6 मध्ये बघणार आहोत की स्किल पैसामध्ये तुम्ही जर्नी स्टार्ट केला, तुमची पहिली स्टेप काय असायला हवी. बऱ्याच जणांना वाटतं की आज आपण जॉईन झालोत म्हणजे उद्यापासून आपली इन्कम फिक्स स्टार्ट होणार, पण असं अजिबात नाहीये. पहिले 15 ते 20 दिवस आपल्याला ते प्लॅटफॉर्म समजून घेण्यासाठी, स्वतःचं माइंडसेट बनवण्यासाठी आणि मेन म्हणजे स्किल पैसा प्लॅटफॉर्म काय आहे, इकडे काय केलं पाहिजे, कन्सेप्ट काय आहे, ह्या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आणि वर्क कशा पद्धतीने केले पाहिजे, या सर्व गोष्टी शिकण्यासाठी पहिली तुम्हाला 15 ते 20 दिवस सुरुवातीचे द्यावे लागतात. तर आज मी तुम्हाला सुरुवातीचे 15 ते 20 दिवस काय करायचे आहे हे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. लक्षात ठेवा की तुम्ही आज जॉईन झाला तर सुरुवातीला जर तुम्ही फक्त अर्निंगचाच विचार करत असाल तर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येऊ शकते. या ठिकाणी सुरुवातीचे 20 दिवस आपले फाउंडेशन तयार करण्याचे आहेत. म्हणजेच की जसं एखादं झाड लावल्यानंतर त्याचे पहिल्यांदा मुळं घट्ट होणे गरजेचे असते, तशाच प्रकारचं आपल्या इकडे फाउंडेशन स्ट्रॉंग होणे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी आपले सुरुवातीचे 15 ते दिवस देणे, 15 ते 20 दिवस शिकण्यासाठी देणे, आपलं मानसिकता तयार करण्यासाठी देणे, प्लॅटफॉर्म समजून घेण्यासाठी, म्हणजे स्वतःला पहिल्यांदा 15 ते 20 ते 30 दिवस तुम्ही शिकण्यासाठी दिले पाहिजे, स्वतःला तयार करण्यासाठी दिले पाहिजेत. म्हणजेच त्या ठिकाणी तुमचे जसे झाडाची मुळं घट्ट होतात सुरुवातीच्या दिवसात, तसंच तुला आपला रूट्स ही म्हणजेच आपलं स्ट्रॉंग फाउंडेशन असणं इम्पॉर्टंट आहे. पहिली स्टेप आहे की डॅशबोर्ड समजून घ्या. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जॉईन झाल्यानंतर कंपनीकडून तुम्हाला जो डॅशबोर्ड प्रोव्हाइड केलेला असतो ना, तर त्याच्यामध्ये नेमके कोर्सेस कुठे आहेत, ॲफिलिएट लिंक्स कुठे आहेत, रेकॉर्डेड सेशन्स कुठे आहेत, कुठे काय आहे, या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा समजून घेतल्या पाहिजेत. जर तुम्हाला अगोदर तुम्ही जो डॅशबोर्ड आहे तो समजून घेतला तर पुढे तुमचा गोंधळ उडणार नाही. त्यासाठी पहिली स्टेप आहे की डॅशबोर्ड समजून घ्या. स्टेप 2 आहे की कोर्सेस अँड रेकॉर्डेड सेशन्स. म्हणजेच की जे कंपनीला ऑलरेडी झालेले सेशन्स असतात, म्हणजेच रेकॉर्डेड सेशन्स असतात, जे अगोदरचे लिडर्सने त्यांचे अनुभव शेअर केलेले असतात किंवा कोणाची किती अचिव्हमेंट झाली, या ठिकाणी काम कशा प्रकारे करायचे असतात, हे जे अगोदरचे सेशन झालेले असतात त्याचं रेकॉर्डेड कंपनीने केलेलं असतं. तेच रेकॉर्डेड सेशन तुमच्या डॅशबोर्डमध्ये असतात. तर सुरुवातीला थोडे काही दिवस तुम्हाला डेलीचे 1 ते 2 तास काढून हे रेकॉर्डेड सेशन्स पाहणे गरजेचे आहे. जसं की मी सांगितले की जे ऑलरेडी एक्सपिरियन्स लीडर असतात त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केलेले असतात. त्या सेशनमध्ये तुम्ही जर बघत जाता, जर तुम्हाला त्यांच्या स्ट्रॅटेजीज, त्यांनी कशी जर्नी स्टार्ट केली, त्यांना सुरुवातीला काय काय फेस कराव्या लागल्या, त्या सर्व गोष्टींचं तुम्हाला ऑलरेडी नॉलेज मिळतं आणि पुढची जर्नी तुमच्यासाठी सोपी होऊन जाते. 3 आहे आपली लाईव्ह मीटिंग्स. म्हणजे की कंपनीकडून आपल्याला डेली इकडे लाईव्ह मीटिंग्स प्रोव्हाइड केले जातात. जे कंपनीचे वेगवेगळे लीडर्स असतात, ट्रेनर्स असतात, फाउंडर, को फाउंडर या सर्वांनी मिळून डेली कंपनी मीटिंग्स अरेंज केलेले असतात. तर त्या पण तुम्ही पाहणे इम्पॉर्टंट आहे. जसं की रेकॉर्डेड सेशन्स बघणं पण इम्पॉर्टंट आहे. जसं मी अगोदर सांगितले की रेकॉर्डेड सेशन्स पण बघा, पण रेकॉर्डेड सेशन्सपेक्षा लाईव्ह मीटिंग कधी पण बघणे चांगले असते, कारण थेट तुम्ही त्या ठिकाणी समोरच्याशी कनेक्ट होता आणि लाईव्ह बघितलेलं कधी पण माइंडमध्ये कॅप्चर होतं. रेकॉर्डेड सेशन आपण कसं स्किप करत बघतो, त्याच्यामुळे जास्त लक्ष नाही देत. रेकॉर्डेड सेशन्स पण बघा, पण त्याच्यापेक्षा लाईव्ह मीटिंग तुम्ही एक पण मिस करू नका, कारण सुरुवातीच्या दिवसात मी पण 1 ते 1.5 महिना एकही मीटिंग मिस केली नाही आणि आत्ता पण मिस करत नाही. कारण दररोजच्या लाईव्ह मीटिंगमध्ये एक तरी मुद्दा आपल्याला नवीन शिकण्यासारखा असतो. त्याच्यामुळे लाईव्ह मीटिंग अजिबात मिस करू नका. लाईव्ह मीटिंगमध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी, ग्रोथ स्ट्रॅटेजी, तुम्ही पुढे नेमकी कोणती स्टेप घेतली पाहिजे, सगळं लाईव्ह मीटिंगमध्ये असते. त्यामुळे कंपनीकडून एवढं रेडीमेड तुम्हाला मिळत आहे नॉलेज, सेशन्स वगैरे, त्या तुम्ही अजिबात चुकवू नका. आणि तिथे तुमचे डाऊट्स पण क्लिअर होतात, ते पण प्रॅक्टिकली, म्हणजे लाईव्ह तुमचे तिथे डाऊट्स क्लिअर केले जातात. तुम्हाला जर एखादा डाऊट येत असेल तर तुम्ही त्या मीटिंगमध्ये क्वेश्चन तुमचा विचारू शकता, त्या ठिकाणी तुमचा तो सॉल्व्ह सुद्धा केला जातो. 4 आहे आपली माइंडसेट आणि पेशन्स. तर सुरुवातीला माइंडसेट तुमचं स्ट्रॉंग असणे इम्पॉर्टंट आहे. तुमचं मोटिवेशन तुम्ही कधीही सोडायचं नाही. माइंडसेट तुमचं असं ठेवा की त्या ठिकाणी जर तुमची इन्कम लवकर नाही स्टार्ट होते तर तुमचा त्या ठिकाणी पेशन्स ठेवणे इम्पॉर्टंट आहे. कारण आपण जॉईन झाल्यानंतर इतर लीडरला आपण बघत असतो की ही अशी अचिव्हमेंट घेत आहे, तर आपली का होत नाही. तर त्या सुरुवातीच्या लीडर्सनी पण त्या गोष्टी पहिल्यांदा फॉलो केल्या आहेत. तुम्ही जर आता टाईम देत असेल शिकण्यासाठी, त्या लीडर्सने तो टाईम पहिल्यांदा शिकण्यासाठी दिलेला आहे. त्यांच्यामुळे ते आता चांगली इन्कम जनरेट करत आहेत. तर सुरुवातीला जॉईन झाल्या आपली कंपेअर कोणाशी करायची नाही. पहिल्यांदा फक्त लर्निंगवरती फोकस करायचा आहे. दिवस जास्तीत जास्त शिकण्यासाठी, एक्सप्लोअर करण्यासाठी, इम्प्लिमेंट करण्यासाठी असतात. नवीन स्ट्रॅटेजी शिका, नोट्स काढा. लक्षात ठेवा की शिकल्याशिवाय कोणीही टिकू शकत नाही. त्यासाठी पहिल्यांदा तुमचं शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे.
हे 5 आहे आपली की ॲक्शन प्लॅन. म्हणजेच आता तुम्ही 15 ते 20 ते 30 दिवस पहिल्यांदा शिकण्यासाठी दिले आहात, तर त्याच्यानंतर तुम्ही तुमचे ॲक्शन प्लॅन इतरांना देऊ शकता. म्हणजेच की आता तुम्ही त्या ठिकाणी 15 ते 20 दिवस ज्या गोष्टी शिकल्या आहेत ना, त्या तुम्ही इतरांना सांगायला सुरुवात करा. म्हणजे लीड जनरेट करायला शिका. एक्झाम्पल ऑफ तुम्ही Instagramची आयडी तयार करा. Instagramची आयडी तयार केल्यानंतर पहिला कंटेंट टाका, रील टाका आणि मेन म्हणजे तुमचे जे मेंटर आहेत, स्पॉन्सर आहेत ना, ते तुम्हाला जसं सांगत आहे त्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. कारण या ठिकाणी सर्वात इम्पॉर्टंट आपला मेंटर आहे. मेंटरची कायम रिस्पेक्ट करायची असते. कारण मेंटर आपल्या ग्रोथसाठीच त्या गोष्टी सांगत असतो. सुरुवातीला त्याने ज्या गोष्टी शिकल्या, फेस केल्या, तोच तो आपल्याला सांगत असतो आणि मेंटर तुमची ग्रोथसाठी सगळ्या गोष्टी सांगत असतो. त्याच्यामुळे मेंटरच्या सगळ्या स्टेप बाय स्टेप जसं तो सांगत आहे तसं ते फॉलो करणे इम्पॉर्टंट आहे. आणि जो मेंटरची रिस्पेक्ट करत नाही तर त्यांना मी सांगू शकते की तुम्ही लाईफमध्ये कधीच ग्रोथ करू शकत नाही. स्टेप 6 आपली की म्हणजे सुरुवातीच्या तुम्ही चुका ज्या करतात ना, त्या चुका कोणत्या तुम्ही टाळल्या पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता सुरुवातीला जॉईन झाल्या तुम्ही इन्कमचा विचार करता, तर इन्कमचा विचार करायचा नाही त्या ठिकाणी. आता आपण ज्या ठिकाणी स्कूलला कॉलेजला गेलो तो वर्षभरानंतर रिझल्ट आपल्या हातात मिळतो. तर त्या वर्षभरासाठी त्या एका रिझल्टसाठी आपण वर्षभर अभ्यास करतो. मग या ठिकाणी तुम्ही जॉईन झाल्याच पहिल्या दिवशीपासून इन्कमचा विचार कसा करू शकता. पहिल्यांदा इन्कम करण्यासाठी कोणत्या तुम्हाला स्किल शिकत आहेत, काय गोष्टी शिकायच्या आहेत ह्याचा तुम्ही विचार करा. पहिल्यांदा शिका, नंतर इन्कम तुमची 100% होणारच आहे. तर पहिल्या दिवशीपासून इतरांना अप्रोच करणं सोडून द्या. तुम्ही जॉईन झाल्या जेव्हा तुम्हाला समजतं की प्लॅन इतरांना अप्रोच करावा लागतो, तर त्या दिवशीपासून तुम्ही इतरांना प्लॅन अप्रोच करता. तर त्या ठिकाणी काय होतं की तुम्ही जेव्हा प्लॅन इतरांना सांगता आणि ते तुम्हाला विचारतात की हां बरं तुम्ही त्यांना सांगत आहे काम, तर काम काय आहे ते तुम्हाला समोरून विचारतात, तेव्हा तुम्हाला ते सांगता येत नाही. मग त्या ठिकाणी समोरच्या व्यक्तीचं तुमच्याबरोबर ट्रस्ट बसत नाही, कारण तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना नीट समजवता येत नाही. तर पहिल्यांदा जसं की मी सांगितलं 15, 20 किंवा 30 दिवस लागू शकतं शिकण्यासाठी. मी सुरुवातीचा 1.5 महिना शिकण्यासाठी दिला आहे. त्याच्यामुळे माझी 1.5 महिन्यानंतर अर्निंग स्टार्ट झाली होती. जेव्हा काम सुरू कराल ना, त्याच्या अगोदर तुमचं जे बेसिक आहे ते सगळं म्हणजे समोरचा तुम्हाला क्वेश्चन करत आहे तर त्याचं तुम्ही बरोबर निराश न होता किंवा कॉन्फिडेंटली उत्तर देत असाल तर समोरचा तुमच्यावरती ट्रस्ट ठेवतं. म्हणजेच की सुरुवातीला तुमचं स्ट्रॉंग फाउंडेशन असणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या जे तुम्ही चुका करायच्या आहेत ते चुका करायच्या नाहीत. पहिल्या दिवशीपासून लोकांना अप्रोच करणं सोडून द्या. पहिल्यांदा शिका, त्याच्यानंतर अप्रोच करा आणि नंतर पण अप्रोच करायला सुरू झाल्यानंतर तुम्हाला अजून समजेल की अजून ह्या बिझनेसमध्ये भरपूर काही गोष्टी शिकण्यासाठी आहे. तो सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून लोकांना अप्रोच करणं सोडून द्या. पहिल्यांदा 15, 20, 30 दिवस तुम्ही जेवढे जास्त दिवस शिकण्यासाठी द्याल तेवढं तुमच्या इन्कम आणि ग्रोथसाठी चांगलं आहे. व्हिडिओ जर उपयुक्त वाटला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या स्किल पैसा रिगार्डिंग नोटिफिकेशन आणि अपडेट जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा.